रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, चित्रपटाबद्दल आपल्या सगळ्यांनाच आकर्षण असतं. मनोरंजनाचं ते साधन आहेच, पण त्याचबरोबर काही चित्रपट प्रबोधनही करतात. चित्रपट या माध्यमाची आपल्याला ज्यांच्यामुळे ओळख झाली ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. त्यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट तयार केला, ज्यामुळे भारतात चित्रपट उद्योगाचा पाया रचला गेला. लहान मुलांच्या परीक्षा आता झाल्यात. मुलांची धमाल मस्ती आता सुरू होणार. मुलांच्या खोड्या पाहिल्या की एक चित्रपट मला हमखास आठवतो, तो म्हणजे गीतकार गुलजार लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट परिचय. R.K. मित्रा यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट. V.K. सोबती यांची निर्मिती. तिरुपती पिक्चर्स बॅनरचा हा चित्रपट. माझ्या आवडीचा आणि अजूनही लक्षात असलेला हा चित्रपट. बालपणाची समंजस ओळख करून देणारा चित्रपट परिचय. आजच्या कार्यक्रमात या चित्रपटाबद्दल मी बोलणार आहे. लहान मुलं नेहमी शांत कशी बसणार? दंगा खोड्या लहान मुलं नाही करणार तो कोण करणार? पण या मुलांना प्रेमाने शिस्त कशी लावावी हे या चित्रपटात बघायला मिळतं. अभिनेते जितेंद्र यांनी या दूरदर्शी संयमी शिक्षकाची भूमिका उत्कटतेने साकारली आहे. खोडकर मुलांना प्रेमाने शिस्त लावणारा, स्वतःच्या मनातला आतला आवाज ऐकणारा समजूतदार शिक्षक यात बघायला मिळतो. अभिनेते प्राण हे या मुलांचे कडक पण प्रेमळ दादाजी आहेत, तर त्यांच्या सोज्वळ पण स्वाभिमानी नातीची भूमिका अभिनेत्री जया भादुरी यांनी केली आहे. कडक शिस्तीच्या त्या श्रीमंत हवेलीत असरानी यांची भूमिका विनोदाचा शिडकावा करते, वातावरण हलकं फुलकं करते. मामाच्या भूमिकेत A.K. हंगल यांची भूमिकाही लक्षात राहते. मामी, सतीदेवी, निलेश, अमित आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळी लहान मुलं आणि चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा कथानकात रंग भरतात. मुसाफिर हूँ यारो हे किशोर कुमार यांनी गायलेलं सदाबहार गाणं आणि त्यात बस चलते जाना यात बस या शब्दावर दिलेला जोर मनाला उभारी देणारा आहे. गुलजार यांची चित्रपटातली सगळी गाणी आणि R.D. बर्मन यांचं सुमधूर संगीत मनात रेंगाळत राहतं. मुसाफिर हूँ यारो या गाण्याचं निसर्गाच्या सानिध्यात केलेलं चित्रीकरण डोळ्यांना सुखावतं. बीती ना बिताई रैना हे लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांनी गायलेलं गाणं, तर सारे के सारे गामा को लेकर गाते चले हे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आणि मुलांबरोबर चित्रित झालेलं गाणं मनाला आनंद देतं. ही गाणी आपण गुणगुणत राहतो. चित्रपटातले संवाद आणि सगळेच प्रसंग प्रभावी झाले आहेत. दिग्दर्शनातली सहजता लक्षवेधी आहे. परिचय हा 1972 सालचा चित्रपट आहे. त्यावेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं याविषयीचं समुपदेशन मार्गदर्शन भारतात सुरू झालं होतं, पण त्याचं स्वरूप आजच्यासारखं व्यापक नव्हतं. दादाजींना आपल्या नातवंडांची ओळख करून देणारा चित्रपट परिचय. आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाणारा, एकदा बघितला तरी पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा चित्रपट परिचय. हा चित्रपट तुम्ही बघितला असेलच, आणि जर बघितला नसेल तर नक्की बघा. आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.